नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला चमचमीत असा भेंडी मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल घातले। तेलामध्ये मी इथे भेंडी घेतलेत। भेंडी मी कट करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आणि मध्यभागी असा चीर पाडून घेतला, म्हणजे मसाला आतपर्यंत शिरावा म्हणून। तर आता मी ही कट केलेली भेंडी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। एक खरपूस असा रंग येईपर्यंत मी भेंडींना परतून घेणार आहे। जर तुम्हाला रोज रोजची सेम भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने भेंडी मसाला बनवून पहा। खूप छान आणि टेस्टी असा भेंडी मसाला लागतो, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। भेंडींना इथे खरपूस रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे। त्यानंतर इथे गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे आणि लाल तिखट घालते मी इथे अर्धा चमचा। त्यानंतर हळद घालते आणि गरम मसाला। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे हवं तर गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत। जर गॅसचा फ्लेम हाय असेल तर मसाले जळून जातील, त्यामुळे गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल। सुरुवातीलाच आपण भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे शेवटी आपण गॅस बंद करून मसाले व्यवस्थित परतून घेतले तरी सुद्धा चालेल। आता इथे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत, तर मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेते आणि आपण ग्रेव्हीसाठी तयारी करूयात। आता इथे सेम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे। त्यानंतर इथे 1 चमचा कसुरी मेथी घालायची तेलामध्ये, खूप छान असा फ्लेवर येतो ह्याने। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरं घातलंय आणि व्यवस्थित तेलावर परतून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो इथे मी व्यवस्थित परतून घेणार आहे। मऊसर होईपर्यंत, थोडासा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे कांदा मऊसर असा परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग सुद्धा बदललाय। त्यानंतर आता मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालते। त्यानंतर मी इथे अर्धा टीस्पून हळद घालणार आहे आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर घालते मी इथे आणि अर्धा टीस्पून इथे मी धणेपूड घालते। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण मसाले भेंडीमध्ये पण वापरलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथे मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे 2 टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे, ती मी इथे घालते आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट वापरली आहे। 1 चमचा इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे दही घातलंय आणि व्यवस्थित पुन्हा हे मिक्स करून घ्यायचंय। गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आता मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे आणि ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण जी फ्राय केलेली भेंडी होती ती इथे घालायची आहे। आता इथे मी थोडंसं पाणी घालते आणि
पुन्हा 1-2 मिनटं उकळी काढून घेणार आहे. मसाला जो आहे तो भेंडीमध्ये आतपर्यंत शिरावा म्हणून आपण थोडंसं पाणी घालून उकळी काढून घ्यायची. तुम्हाला ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही पाण्याचा वापर करा. आता मी इथे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथे वरतून अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी इथे उभा चिरलेला कांदा आणि उभा चिरलेला टोमॅटो, फार नाही, एक 3-4 स्लायसेसच मी इथे वापरलेत, वरतून घालायचे आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची. ह्याने खूप छान असा भेंडी मसाल्याला फ्लेवर येतो. तर आता मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून इथे मी भेंडी मसाला शिजवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता 5 मिनिटानंतर इथे भेंडी मसाल्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता इथे आपला भेंडी मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चमचमीत असा भेंडी मसाला इथे बनून तयार झालेला आहे. तुम्ही रोटीसोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.